दोन्ही टीम यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना जबरदस्त रंगेल यात काही शंका नाही. कारण पहिल्याच मॅचमध्ये शिरगाव संघाने पराभूत केले ते नवघर मास्टर बी संघाला. जो सामना जिंकेल तो लगेच सामना खेळेल तो शिरगाव मास्टर संघाशी. म्हणून शिरगाव मास्टर टीमला विनंती करतोय कुठेही जाऊ नका प्लीज. चला सामना चालू करा. प्रकाश पाटील गोलंदाजी मार्गावरती आलेत. यस पंचांचा सिग्नल. यस लेट्स पॉवर प्ले. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले होतोय. स्टार्ट. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती प्रकाश तयार. बॅटिंगसाठी अगदी आपण पाहिलं तर प्रेमनाथ भोईर डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलायचं होतं. समोरच्या दिशेने मिडोनच्या क्षेत्रात चेंडूला खेळतायत. एक धाव घेतली गेल्या. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली. एका धाब्याच्या मदतीने धावा करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये 38 धावा ही चेस झालेत या मैदानावरती. कट केलंय. जबरदस्त फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. झेलबादच्या माध्यमातून फलंदाज जगेश याला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. फलंदाज माघारी परततोय. गडी बाद. थँक्यू डीजे थँक्यू. जबरदस्त फटका खेळले होते जरूर मात्र पॉईंटच्या क्षेत्रात अफलातून झेल पकडला गेला आणि पाठवले माघारी फलंदाजाला. धावसंख्या फलकावरती 1 धावा आणि 1 गडी बाद. पांजू बेट मास्टरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश पाटील सफलता प्राप्त करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग वैभवने यंदाच्या हंगामात केल्या. मागच्या काही सामन्यांमध्ये जबरदस्त तो फॉर्ममध्ये राहिलाय. वैभव येतोय क्रमांक 3 वरती 1 डाऊनला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग समोरच्या दिशेने क्लास दाखवलाय आणि स्टेट डाऊन द ग्राउंड. बॉलला अगदी पाठवले सीमापार. चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका खेळले. जबरदस्त टायमिंग होतं आणि आल्या आल्या जसं काही ड्रेसिंग रूममधून सेट होऊन आलाय की काय वैभवच्या बॅटमधनं चौकार. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोचतंय. अशा सुरुवातीची काही आवश्यकता आहे. विकेट गमावल्यानंतर कुठेतरी जबरदस्त फटके खेळावे लागतील. भागीदारीची आवश्यकता आहे पांजू टीमला. पुन्हा खोलात चेंडू टाकला होता. समोर खेळायचा मनसुबा फसतोय. डॉट बॉल येतोय. 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत वैभवच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 5 वरती सरकली गेल्या. वेल डन. प्रकाश पाटील अफलातून चेंडू टाकलाय. प्रकाश पाटील दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता ठेवतोय. याही वेळेला हा बॉल थोडासा उचली घेतोय आणि जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. वैभवला आता दबावात आणलंय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत
आणि थोडासा दबाव जाणवतोय यावेळेस बॅटिंग करत असताना वैभववरती. एक चौकार जरूर त्याने घेतला आहे, मात्र फुलर लेनच्या चेंडूला वैभव अगदी चांगल्या पद्धतीने खेचतोय. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलायचं होतं आणि फलंदाज पाठवलाय माघारी. गडी बाद. सामना 4 षटकांचा आहे. धावसंख्या फलकावरती 5 आणि धक्का बसतोय तो दुसरा गडी बाद. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 5 धावा, 2 विकेट. मागच्या 3 चेंडूंवरती 2 डॉट बॉल आणि 1 विकेट घेतली गेले. चला घाई करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. 1 षटक समाप्त झालंय. गोलंदाजी मार्गावरती दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार होतोय. क्रमांक 2चं षटक घेऊन चला घाई करा थोडीशी. क्रमांक 2चं षटक गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज गिरीश येतोय. एस भगवान पाटील राई यांचं आगमन इथे झालंय, त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत. आतिश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या फलकावरती 5 आणि 2 गडी माघारी परतलेत. प्रेमनाथ भोईर आणि आतिश भोईर हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय गिरीश. चला घाई करा प्लीज. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय गिरीश. सामना चालू करा प्लीज. सामना चालू करा. षटक समाप्त झाले त्यानंतर खेळाडू घेऊ शकत नाहीत, हा नियम आहे आपल्या मंडळाचा. यस, ज्या संघ उपस्थित झाले असतील त्यांना विनंती करतोय की आपण संपर्क साधायचा आहे. चला सामना चालू करा. काय झालं, काय आर्ग्युमेंट आहे काय? यस, दुसरं षटक गोलंदाजी मार्गावरती गिरीश आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय गिरीश. घोडबंदर मास्टरचा संघही इथे दाखल होतोय, त्यांचंही सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 5 धावा. फटका फसतोय पाठीमागच्या दिशेने. यष्टीरक्षक चुकी करतोय आणि 2 धावा घोषांकित क्षेत्र आहे. डिक्लर वाईटचाही इशारा केलाय, म्हणजे वाईट +2. यस, 3 धावा. वाईट +2, 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या 8. पाठीमागच्या दिशेने जे बॅनर्स आहेत, जो पडदा लावलाय त्यावरती चेंडू लागला तर 2 धावा डिक्लर आहेत, घोषांकित आहेत. याची दखल घ्या सर्व संघांनी. धावसंख्या पोचली गेली ती एकंदरीत पाहिले तर 8 या आकड्यावरती. चांगला फटका खेळलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळतात. गॅपमध्ये चेंडूला ढकललाय. दूर वर्ण क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही बॅटर आणि पाहता पाहता 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या माध्यमातून. 2 धावा आल्या होत्या, मात्र तिसऱ्या धावेचा हट्ट
प्रेमनाथ भोईरला अगदी माघारी परतवतोय. रनआउटच्या माध्यमातून जावं लागेल तंबूच्या दिशेने. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आता जयेश येतोय. न्यू बॅन इन. 10 धावा 3 विकेट गमावलेत पांजू संघाने. गिरीश गोलंदाजी मार्गावरती आहे. 10 रन्स आणि 3 विकेट. आतिश भोईर नॉन स्ट्राईक एंडला, तर जयेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चांगला फटका खेळले. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली गेले. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 12 रन्स. यस, पाठीमागच्या दिशेने आतिश भोईर जे झाड आहे, झाडाच्या या बाजून चेंडू आला तर चौकार षटकार असेल स्क्वेअर लेगला. धावसंख्या पुसली गेली ती फलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 12 धावा. चांगला फटका खेळलेत. गॅपमध्ये खेळलेत. मात्र क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. तत्पूर्वी 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती एकंदरीत पाहिलं तर 14 या आकड्यावरती. धावा यायला हव्यात. ज्या पद्धतीने धावांचा वेग वाढला या षटकामध्ये अफलातूनरित्या आपण पाहतोय. पहिला बॉल वाईट झाला, त्यावरती 2 धावा आल्याने तदनंतर 2-2चे फटके पांजू मास्टरच्या वतीने आलेत. पुन्हा कट केलंय. पुन्हा क्षेत्ररक्षक आहे. अमोल पाटीलला बीट करतोय आणि बॉल जातोय घोषांकित क्षेत्रात. 2 धावांकरिता धावसंख्या 16. कॅल्क्युलेशन फटके खेळतायत. 16 धावा झालेत फलकावरती. जयेशच्या बॅटमधनं फटके यायला सुरुवात झाल्या. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. यावेळी चांगला चेंडू टाकतायत. जबरदस्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय. धावसंख्या फलकावरती 16 वरती स्थिरावली गेलाय. डॉट बॉल येतोय. चेंडू फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल असेल या षटकातला. गिरीश तयार होतोय. फटका खेळलेत. हवेत खेळलेत. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न होईल आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेसाठी निघालेत दोन्ही बॅटर. 2 धावा. तिसरी धाव येते का पाहावं लागेल. 3 धावा. आता चौथीही धाव बनू शकते. मात्र 3 धावांवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 3च्या मदतीने धावसंख्या पोहोचते. एकंदरीत पाहिलं तर 19 या धावसंख्येवरती या षटकात. पहिल्या षटकात 5, या षटकात 14 आणि धावसंख्या 19 वरती 2 षटकांमध्ये पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. थँक्यू बाबू दादा. यांना बुटे बिटे देऊन फायदा नाही. तेच कोंबड्या दिल्यास चालल्यास त्या बुटे दिली ते वाट लावली साहेब तुम्ही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रवी गोलंदाजी मार्गावरती येतोय. रवी पाटील. धावसंख्या 19 झाले. इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकात 20हून अधिक धावा घ्यायचा प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ आतापर्यंत राहिला आहे. 2-2चे फटके, 3-3चे फटके. एकही मोठा फटका घेतला नाही. मात्र धावसंख्या 19 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्गावरती रवी पाटील. डावऱ्याताचा हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू मात्र पाठीमागच्या दिशेने चुकी घडते
आणि पाहता पाहता बॉल घोषांकित क्षेत्रात निघून गेलाय. 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते फलकावरती. एकंदरीत आपण पाहिलं तर 21 या आकड्यावरती 21 21 धावा. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये अगदी सक्षम राहिलेत आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती रवी अगदी चक्री गोलंदाज आहे. दोन्ही बाजूला चेंडू ते वळवत आहेत. चांगला फटका खेळलेत, गॅपमध्ये खेळलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक धाव घेतली. प्रकाश पाटील अण्णा वेगाने धावतायत. दुसऱ्या धावेसाठी निघालेत दोन्ही बॅटर आणि पाहता पाहता 2 धावाही घेतल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या पोचते फलकावरती 23 या आकड्यावरती. अगदी सामना पोचला गेलाय तो 23 वरती. मात्र मागच्या काही चेंडूंवरती आतिश भोईरला स्ट्राईक मिळालेली नाही. पाण्याची व्यवस्था, पाणी आहे त्या या खड्ड्यामध्ये आहे बघा. या स्थिती आहेत पाण्याच्या बाटल्या. ओके, धावसंख्या पोचली गेली आहे 23. थँक्यू डीजे. धावसंख्या 23 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र पांजूचा सुपरस्टार नॉन स्ट्राईक एंडला आहे. आतिश भोईरवरती नजरा लागलेत. मात्र दुसऱ्या बाजूला जयेश अगदी चुकी करतोय. फुलटॉस चेंडू आणि चेंडू विसावतोय तो हेमंत राऊत यांच्या हातामध्ये. फलंदाज माघारी परततोय. हॅलो चेक. हॅलो 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 चेक चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. या ठिकाणी सन्मान केला जातोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ नवघर मास्टर्स यांच्या वतीने केला जातोय. भगवानजी पाटील साहेब मंडळाचे सहसचिव आगरी कोळी समाज सामाजिक संस्था. भगवान दादा. धनेश येतोय, हवेत खेळतायत. तिथे अमोल पाटील आहेत. पाठीमागच्या दिशेने बॉल जाईल. दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही बॅटर आणि पाहता पाहता 2 धावा इथे घेत आहेत आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात निघून गेलाय. सन्माननीय सचिव आगरी कोळी समाज सामाजिक संस्था तसेच राई गाव पंच मंडळ अध्यक्ष भगवानजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेत आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ नवघर बी ची स्पर्धा. वेलकम दादा, तुझं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीने 25 वरती. धनेशने आपला अकाउंट ओपन केलाय. हाही बॉल खेळायचं होतं मात्र रनआउटची संधी आहे आणि फलंदाज माघारी परततोय. आणखीन एक धक्का बसतोय टीम पांजू मास्टरला. धावसंख्या 25. थँक्यू डीजे. नवघर गाव पंच कमिटी अध्यक्ष आनंद पाटील.
उपस्थित झाले त्यांचा सन्मान आम्ही करतोय. गावपंच कमिटी अध्यक्ष अनंत पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. शरद दादा आणि विवेक पाटील बाबूदादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. नवीन बॅटर आता जयप्रकाश येतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेतलाय पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावा इथेही मिळतील. धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. आता भरपूर वेळानंतर 12 चेंडूनंतर आतिश भोईर याच्याकडे स्ट्राईक आलेले आहे. आता कशा पद्धतीचा खेळ होतोय याकडे लक्ष लागलंय. मात्र तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. डीजे थँक्यू डीजे. डॉक्टर रमेश पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. डॉक्टर रमेश पाटील यांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचाही सन्मान आम्ही करतोय. यस, डॉक्टर रमेश पाटील यांचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातो आहे. यस सर, शरददादा, संजय पाटील, कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान डॉक्टर रमेश पाटील यांचा केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये महेश तयार झालेत. आतिश भोईर करता फुल टॉस चेंडू, त्यावरती आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. चला पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेने बोलतोय. भूपेंद्र चंद्रकांत पाटील, भूप्या शेठ यांचाही सन्मान इथे केला जातोय. भूप्या शेठ, यस, त्यांचा सन्मान केला जाईल. खोलात चेंडू टाकलाय पाठीमागच्या दिशेने. अगदी आपण पाहतोय हेमंत राऊत निघालेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न. हा ना करता करता दुसरी धाव इथे आता मिळताना आपल्याला पाहायला मिळेल का? मात्र रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद केलाय. या आपण सन्मानाच्या दिशेने बोलतोय. भूपेंद्र चंद्रकांत पाटील, भूप्या शेठ यांचा सन्मान बाबूदादा, शरददादा, कुंदन आणि संजय यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अगदी ज्यांच्या माध्यमातून 100 किलो चिकनची व्यवस्था या स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. अविनाश पाटील आणि भूपेंद्र चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. यस, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा आम्ही बोलतोय. हेमप्रकाश हिराजी पाटील मामांना विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्यांचा सन्मान आम्ही करतोय. नवीन बॅटर गणेश किनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यस, गण्या येतोय. सर्वांचा लाडका गण्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. धाव संख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर देवेन ठाकूर आम्हाला दर्शवत आहेत. 34 धावा, अजूनही 4 बॉल बाकी आहेत. हाही बॉल उडवलाय, जबरदस्त फटका खेळले. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हटलंय आणि तिथे झेल सुटलाय. आतिश भोईरचा जीवनदान मिळतंय. येणाऱ्या 3 चेंडूंवरती हे जीवनदान घातक होऊ शकते मैदानाच्या आतमध्ये खारीगाव मास्टर संघाला. यस, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अगदी आपण पाहिलं तर हेमप्रकाश हिराजी पाटील मामांचा सन्मान इथे केला जातोय. बाबू दादा, हाही बॉल हवेत आहे आणि झेल निसटलाय आणि त्याचं भुगतान चौकार. थँक्यू डीजे. डीजेला थांबवतोय. चौकार येतोय. धावसंख्या 4040. अजूनही आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत या सामन्यामध्ये 2.
आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे थांबवतोय जरा मॅच होऊ देत शरद दादा. दोन चेंडू बाकी आहेत. 40 धावा, 6 विकेट, फुलटॉस आणि त्यावरती आता हल्ला चढवलाय. बॉल चाललाय लांब 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 लांबच लांब. षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त अगदी आपण पाहतोय आक्रमण केले मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 46 वरती. 6 फलंदाज माघारी परतलेत. चांगला फटका खेळलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. गणेश किनी वेगाने निघाले दुसऱ्या धावेसाठी. पाहता पाहता 2 धावा घेतल्या गेल्यात. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न आता होतोय आणि 3 धावा. आता चौथीही धाव मिळू शकते आणि पाहता पाहता 4 धावा मिळालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 50 आणि जिंकण्याकरता खारीगाव मास्टर संघाला 51 धावा करायच्या आहेत. चला या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बोलतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष विकास पाटील दादांचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय. यस विकास दादा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हा आपल्या नवघर मास्टरच्या वतीने दादा. यस नवघर मास्टर प्रत्येक दिवशी दादा सांगतायत आमचा सत्कार करतायत. मात्र आजही सत्कार होईल. यस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय सन्मान इथे केला जातोय. यस दादांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर यस सीएम अंकल आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सल्लागार चंद्रकांत महादेव पाटील सीएम अंकल यांचा सन्मान इथे केला जातोय. यस त्यानंतर विजय पाटील उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय व्यासपीठावरती या. लगेच आपण सन्मानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत. पांडू संघ चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. यस सीएम अंकल ज्यांच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेला भरपूर मोठं योगदान. 50 किलो तांदूळ आणि 3 उत्तेजनार्थ पारितोषिक. जे संघ पारितोषिक पटकावली नाहीत अशा संघांना सीएम अंकल कडनं 3 पारितोषिक आहेत. त्यांचाही सन्मान कुणाल पाटील विजय पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. 2 फलंदाज. गिरीश चेंडू चॉईस करून घे. यस त्यानंतर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आचोळे संघाचे सभासद विजय पाटील. विजय दादा आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांचा सन्मान इथे केला जाईल. यस संजय आपण सन्मान करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव होईल. 51 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय त्याचं धावतं वर्णन धावतं विवरण ऐकवण्याकरिता पांडूचा एक आणखीन गोड आवाज भारत राऊत सर आपल्या सोबत जोडले जातील. यस आचोळी संघाचे आपले सभासद विजय पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. विजय दादा विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला या आचोळे मास्टर संघाचे विजय दादा हरेश्वर दादा व्यासपीठावरती आहे. आपण प्रेझेंटेशन कॉमेंट्री बॉक्समध्ये या. हरेश्वर दादा प्लेइंग लिस्ट लिहून द्या आमच्यापर्यंत. सन्मानित होतोय भगवान पाटील दादांच्या शुभ हस्ते
आणि विवेक पाटील बाबूदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. चला या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू, धन्यवाद दिनेशजी किनी. यस, दोघांचा सन्मान इथे होतोय. अगदी मोलाचं सहकार्य, मोलाचा वाटा. ही स्पर्धा म्हटलं तर फक्त खाऊ काम नाही. आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि आपले सर्वांचे लाडके नवघर बी मास्टर संघाचे कोच बाबूदादा यांचा सन्मान व्यासपीठावरती. जुडवा जोडी, यस, कमाल की जोडी. ही जोडी नसली तर काहीच होऊ शकत नाही. या साचोले मास्टर संघाच्या वतीनेही 10,000 रुपये अगदी मदत कार्यास देण्यात आलेले आहेत. ते सांग असं उल्लेख करतो. किशोरजी किनी आपले मास्टरचे प्लेअर, त्याच्या वैद्यकीय आजार असेल, हां मेडिकल येईल असं बोलतो. बोल, उल्लेख करायचा. मदत कर्मचाऱ्यांना मग याच्या टीमला डोनेशन दिले असं वाटेल. चला या सन्मानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. यस बाबू दादा. एका बाजूला सन्मान सुरू असतील, मात्र तुम्ही मॅच थांबवायची नाहीये. मॅच तुम्हाला सुरूच ठेवायची आहे, लक्षात ठेवा. सन्मान आमचे सुरू होतीलच. मॅच चालूच ठेवा. 2 कॅमेरे आहेत. मॅच आपण चालू ठेवायचे आहे. शरद दादा आणि भगवान दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. आणि त्यानंतर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील दादांचा सन्मान विनंती करतोय. चला या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार, धन्यवाद. तुमचं सहकार्य या स्पर्धेला अगदी मोलाचं लाभलेलं आहे. सर्वांचं नवघर मास्टर्स बीच्या वतीनं आभार. ओ व्हॉट अ शॉट, काय फटका खेळला. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि खूप सुंदर कॅच टिपलाय. मला वाटतं त्या ठिकाणी आहेत जयेश देशमुख. अप्रतिम कॅच, पहिली विकेट डाऊन. फलंदाज बाद मिस्टर गिरीश आउट. थँक्यू. डिझेलला थांबवतोय. पुन्हा एकदा विनंती असेल, यस, जितू पाटील आणि मिलिंद पाटील यांना विनंती करतोय व्यासपीठावरती येण्याची कृपा करा. जितू पाटील आणि मिलिंद पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. त्यांचं सहर्ष स्वागत. यस, सन्मानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. राजन पाटील दादांचा सन्मान केला जातोय. सिंगल काढला गेलाय. पाणजू आणि बघा बेटावरचे पाणजू म्हटलं तर आतिशनं नेहमीच या बादशाह क्रीडा संकुलामध्ये चांगली खेळी केली आहे. या अगोदर नवघर एची जी स्पर्धा होती आणि त्या नवघर एच्या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम कामगिरी आतिशनं केली होती. ऑन साईडला चेंडूला खेळले गेले. स्वतः गोलंदाज धावतात, मात्र मिड विकेट डीपमधून जयेश देशमुख वेगाने आले होते. 2 धावा काही अडवू शकले नाहीत. रोशन, क्या बात आहे. आज रोशन भोईरला संधी मिळाली. बेटावरचे पाणजू मास्टर्स या टीममध्ये MSCB मध्ये कार्यरत आहेत आणि आज त्यांनी वेळ दिलाय या क्रिकेटला. धावत संख्या झाली ती 3. चेक. यस, बिलालपाडा संघाचे कैलास पाटील सभासद कैलास पाटील विनंती करतोय व्यासपीठावर या. त्यांचं सहर्ष स्वागत.
खूप चांगला चेंडू होता. यावेळेस बॅकफुटला गेले होते, थोडेसे मागे गेले होते, तिथून मात्र स्क्विकट कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. बघा मागे गेले होते, तिथून मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. जगेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर चांगल्या प्रकारे चेंडूला स्विंग करतात. ते बोटामध्ये जादू अप्रतिम आहे. ऑब्रेक अतिशय सुंदर पद्धतीने ते करतायत. आणखीन एक चांगला चेंडू. रजनी स्पर्धा. पांडव संघ या सीझनमध्ये दुसरी रजनी स्पर्धा खेळतोय. एक शेंडोबा 40+ कासार वडवली या ठिकाणी रजनी स्पर्धा. मात्र त्यावेळेस पांडव संघ कमी खेळाडू घेऊन दाखल झाला होता. मला वाटतं 6 ते 7 खेळाडू, 7 ते 8 खेळाडू घेऊन पांडव संघ त्या वडवलीच्या मैदानात दाखल झाला होता. आज या नवघरच्या बादशाह क्रीडा संकुलनामध्ये आज संघ पूर्ण दिसतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपले. धावसंख्या 3. आता मात्र 18 मध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. आतिश भोईर, अफलातून बॅटिंग. मात्र भरपूर वेळ लागला स्ट्राईक मिळवण्यासाठी आतिशला, कारण बराचसा चेंडू आतिश नॉन स्ट्राईक एंडवर राहिला. 11 मध्ये तब्बल 23 धावा आतिशनं कुठल्यात. त्याच्यामध्ये 2 चौकार, 2 षटकार. आणि दुसऱ्या बाजूला खारीगाव संघ. बघा खारीगाव संघ हा देखील एक नामवंत संघ आहे आणि खास करून इथून त्यांना देखील प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईक एंडला महेश, नॉन स्ट्राईक एंडला पण बॅटर त्या ठिकाणी पाहतोय. रवीला पाहतोय. प्रकाश पाटील, त्यानंतर बंड्या. बरेचसे खेळाडू आहेत खारीगाव टीममध्ये. बॉलर्स तर मी सांगतो. प्रेमनाथ पाटील, प्रेमनाथ भोईर, दाढी या नावानं प्रख्यात. आणि बघा 40+ क्रिकेट या खेळाडूचं आता तर सुरू झालं नाही आहे, तर अनेक वर्षापासून, म्हणजे बघून दादा आपण ज्यावेळेस आपली संघटना ज्यावेळेस त्यावेळेसपासून प्रेमनाथ पाटील हे 40+ क्रिकेट खेळत आहेत. एक लेजेंडरी अनुभवी खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. भरपूर वर्ष त्यांनी देखील 40+ क्रिकेट खेळलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि 50च्या पलीकडचे ते खेळाडू आहेत. 3 धावा झालेत खारीगाव. जरी गाव इथून जवळ असलं तरी मात्र लक्षात ठेवा हा प्रवास तुमचा खूप मोठा आहे, त्यामुळे इथे आक्रमण करावं लागेल. स्वतःची एअरलाईन सुरू करा खारीगाव. दुसरा पर्यायी मार्ग तुमच्याकडे नाही आहे. चला वेळ जातोय प्लीज. आयोजक म्हणतात वेळेकडे लक्ष द्या. बघा पहिला सामना सुरू झाला आहे आणि 8 वाजून गेलेत. अजून दुसरा सामना सुरू आहे. गोलंदाज तयार प्रेमनाथ. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता यावेळेस. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातो. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पायाला चेंडू लागतोय, पॅडला चेंडू लागून मागे निघून जातोय. एक धाव लेग बायच्या स्वरूपात. सिंगल डबल सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावा. बघा ज्यावेळेस तुला टार्गेट तुमच्या समोर होतं ना, एक मोठं टार्गेट तुमच्या समोर ठेवलं होतं, जवळजवळ 51. आणि त्या अनुषंगानं पॉवर प्लेमध्ये तुमची पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेचं होतं. धावा 4 झालेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रेमनाथ. यावेळेस बॅटच्या अगदी टोला ब्रश करून चेंडू मागे निघून गेलाय. सिंगल. योगेश, क्या बात आहे. योगेश देखील आज या टीममध्ये आहे. फ्लाइंग स्लिप सांभाळतोय. डेली सराव योगेश, त्यानंतर जयप्रकाश नाईक. दररोजचा सराव यंग क्रिकेटमध्ये संध्याकाळचा वेळ. आणि ज्यावेळेस पांडू स्पोर्ट्स यंग क्रिकेट सराव करतो त्यावेळेस हे 2 खेळाडू नेहमी असतात त्या पांडू स्पोर्ट्सच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. डान्सिंग डाऊन द विकेट इनफिल्डच्या वरून अतिशय सुंदर फटका खेळला गेला. जगेशनं प्रयत्न केला होता चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडूला थांबवता आलं नाहीये. निघून गेले 4 धावांसाठी चौकार. सन्माननीय कैलाजी पाटील बिलालपाडा, तुम्ही आला असाल तर आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आपण. कैलाजी पाटील बिलालपाडा. चला या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बोलतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सभासद कैलास पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. त्यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, तिथे तुमचा सन्मान केला जाईल. कैलास पाटील यांचा सन्मान केला जातोय. नितीन पाटील आणि विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. टीम शिरगाव आपण रेडी राहायचं आहे. यानंतर आपली मॅच होईल. शिरगाव टीम या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो शिरगाव टीम सोबत लगेचच खेळणार आहे, या सूचना येत आहेत.
त्याच्यामुळे शिरगाव संघ आपण रेडी राहायचं आहे. कट करायचं होतं यावेळेस देखील चेंडू एसटीच्या मागे निघून गेलाय. एसटीच्या मागे कोण आहे? मला वाटतं डीके आहेत. डीके यास डीके आहेत. डीकेला थोडंसं वॉर्मअप करावं लागेल. डीके वाकायला त्रास होतोय. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दे डीके. धावा 12 झालेत. चेक. यस A1 जोडीचे आपले राकेश पाटील उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत आणि लगेच आपण राकेश पाटील यांचा सन्मान करणार आहोत. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. चेंडू वाईडिश लॉंग ऑन डीपला. फिल्डर आहे त्या ठिकाणी जयेश देशमुख. खूप चांगलं क्षेत्ररक्षण जयेश देशमुखनं केलं आहे. एक कॅच टिपला आहे. त्यानंतर अप्रतिम काही चेंडू अडवले जयेश देशमुखनं. 2 धावा. धावा संख्या झाली ती 14. डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीसोबत आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहत आहोत. आज या स्पर्धेचा 9वा दिवस आणि मी म्हटलं होतं की हा खऱ्या अर्थानं नवघर क्रीडा महोत्सव सुरू आहे आणि आजचा 9वा दिवस या नवघर क्रीडा महोत्सवाचा. नवघर क्रिकेट क्रीडा महोत्सव. अनेक सत्र आपण या पाहिलेत या क्रीडा महोत्सवामध्ये. एक म्हणजे आपण पहिला सत्र पाहिलं ते अग्रिकोली युवा चषक, त्यानंतर बादशाह चषक, त्यानंतर अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ 40+ क्रिकेट स्पर्धा ही, त्यानंतर 50+ महाराष्ट्र क्रिकेट स्पर्धा ही पाहिली आपण. या पण डीजे थँक्यू डीजेला थांबवतोय. A1 जोडीचे राकेश पाटील यांचा सन्मान. कुणाल पाटील, नितीन पाटील, संजय पाटील, विशाल पाटील आणि जावय यस प्रशांत कासार. जो शामियाना आपण पाहतोय A1 जोडीने उभारलाय आणि जबरदस्त क्रीडा संकुलन आपण पाहतोय. क्रीडा स्पर्धा पाहिल्यात आणि आज आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाची स्पर्धा ही नाईटच्या माध्यमातून होत आहे. थँक्यू. धन्यवाद राकेशजी पाटील, जितूजी पाटील. बघा 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा 14 आहेत फळकावर. आता येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे 37 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आतिश भोईर, पांजू स्पोर्ट्स पांजूचा एक नामवंत खेळाडू. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आल्या चेंडूला फुल टॉस कन्वर्ट केलं गेलं. ऑन साईडला ट्रॅव्हल केलं गेलं. चेंडूला मिड विकेट डीपला. दुसऱ्याचा प्रयत्न केला होता आणि हा प्रयत्न फसलाय. रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी फलंदाज बाद मिस्टर रवी आउट. थँक्यू. बघा बेटावरचे पांजू मास्टर्स थँक्यू. याच्यामध्ये आतिश जर एखादा प्रोफेशनल खेळाडू कोण असेल ना तो वैभव आहे. एकदम परफेक्ट इन वगैरे करून. धावा झाल्या त्या 15 धावा. 11 मध्ये आता बनवायचे त्या तब्बल 36. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत हेमंत. चलो खारेगा कुछ करके दिखाओ यार. हो जाए कुछ अलग. उशीर झालाय खेळायला. चेंडूचा वेग इतका आहे ना की बॅट फ्लो नंतर चेंडू गेल्यानंतर तुमचा बॅट फ्लो येतोय. इतका वेग आहे चेंडूला. आतिश भोईर आहेत लक्षात ठेवा. पांजू स्पोर्ट्स पांजू म्हणजे पांजू गावातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक नाव मिळवले आणि आपल्या त्या कर्तबगारीच्या जोरावर, आपल्या क्रिकेटच्या खेळाच्या जोरावर त्याच्यामुळे विचारपूर्वक खेळावं लागेल या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. यावेळेस कट केलाय. चेंडू गॅप मधून निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील 2. फक्त तुम्ही धावफळं खालता ठेवू शकाल आणि ज्या धावा तुम्हाला करायच्या आहेत तब्बल 51 आहेर टाकलाय. लग्न सराई सुरू आहे आणि ते 51 धावा जर तुम्हाला करायचे असतील तर मोठे फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. आणि जो हाफ बनवलाय ना संकेत कौतुक असेल आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचं. भगवान दादा इथे हाफ असा बनवलाय की या सीझन मध्ये ज्या टीमच्या हाती काही आलं नाहीये अशा टीमचा हाफ बनवलाय. त्याच्यामध्ये नवघर बी संघ आहे, शिरगाव संघ आहे, पाणजू बेट संघ आहे, खारीगाव संघ आहे. तर हा जो हाफ तयार केलाय तो अप्रतिम आहे. कौतुक असेल भगवंतदा. धन्यवाद तुझं. कारण आलेल्या भगवंतदाने ही मला माहिती दिली की आम्ही आणि या 4ही संघाने ट्रॉफी आणलेत. त्यामुळे खरोखरच अप्रतिम.
जे हे सीझन प्रत्येक टीमसाठी चांगलं गेलंय असं नक्कीच आपण म्हणू शकतोय. यावेळेस फ्लिक केलंय चेंडू स्क्वेअर लेग डीपला एकदा वेगानं पूर्ण केलं, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आणि या 4 टीममधून जो संघ पुढे येईल तो सेमीफायनल खेळणार. बघा हा एक गट वेगळा केलाय. एक बाजूला आपण एका बाजूला जो गट पाहतोय ना तो 8 संघांचा आहे. घोडबंदर, कोळीवाडा, कोपरी ठाणे, आचोले, बिळालपाडा, भाताणे, घासकोपरी, त्यानंतर घासकोपरीला एक बाय आहे. हा गट वेगळा आहे आणि हा गट वेगळा आहे. तर कौतुक असेल नवघर बी मास्टर्स, त्यांना अशा प्रकारे आयोजन असणं गरजेचं आहे. हवेत खेळलाय चेंडू, वैभव झेल घेणार का? अगोदर थांबला तो. 2 धावा इथे मिळतील. धावा झाल्यात त्या 21-21. आता 6 मध्ये 30 धावांची गरज. बघू पांडू संघ एखादा नौका गोलंदाज यूज करेल का? 6 मध्ये 30 बनवायचे आहेत. वैभवला गोलंदाजी, क्या बात आहे. चेक चेक चेक. थँक्यू डीजे. जितू पाटील आणि मिलिंद पाटील यांना विनंती करतोय व्यासपीठावर येण्याची कृपा करा प्लीज. जितू पाटील आणि मिलिंद पाटील यांना विनंती करतोय. तत्पूर्वी या पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही वळणार आहोत. प्रमोद पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. प्रमोद दादा विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहे. प्रमोद पाटील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, तुमचा सन्मान इथे केला जातोय. या दादा या प्लीज. थँक्यू डीजे. या प्रमोद पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. या सारुण भोईर आणि तुषार पाटील यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती करतोय व्यासपीठावर येण्याची कृपा करा. आणि खूप चांगलं आयोजन आहे नो डाऊट. यावेळेस पंच केलंय प्रेमनाथ पाटील आहेत. फील्ड केलंय, नॉन स्ट्राईक गेला, थ्रो उशीर झाला त्या ठिकाणी. म्हणजे तो पहिला गट खेळला अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा नवघर बीच्या या स्पर्धेमध्ये. तो पहिला गट टॉप लेवलचा होता, ज्यानं चॅम्पियन झालेत. या सीझनमध्ये विजेतेपद ज्या टीमनं पटकावली होती त्या टीमचा गट अलग केला होता. त्याच्यामधून कासारवडोली बी संघ क्वालिफाय झाला. प्रयत्न चांगला केला होता, मात्र झेल होऊ शकला नाही आहे. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये, 2 धावा मिळतील. आणि आजचा गट वेगळा आहे, त्याच्यामध्ये ज्या टीमनं क्रमांक 2ची ट्रॉफी उचललेत त्या टीमनं अलग केलं गेलं आहे. ज्या टीमनं आतापर्यंत या सीझनमध्ये काही मिळवलं नाही आहे त्या टीमनं अलग केले. क्या बात आहे. धन्यवाद अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ. यावेळेस हवेत खेळला होता चेंडू, स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेनं. रोशन हो काय घडलंय. चेंडूला अडवलं गेलाय की चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आमचे प्रेक्षक राजे आहेत त्या ठिकाणी. मला वाटते चेंडू अडवला गेलाय. महावितरण सेवा रोशन. धावसंख्या झाली 24. आता 4 मध्ये 3 मध्ये 25 धावांची गरज आहे. 26 झाल्यात. क्लिंग बोल्ड, क्या बात आहे. आणखीन एक विकेट खारीगाव टीमची. वैभवनं बाद केलंय. मिस्टर महेश यानं बाद केलंय. आणि वैभव ज्यावेळेस विकेट मिळवतो ना तर वैभवचा आनंद बघा तुम्ही. खतरनाक असते. त्यांनी कासारवडीला एक कॅच पकडला होता. अनेक ठिकाणी एक कॅच, बरेचसे कॅच त्यांनी पकडले. त्यावेळेस अगदी जबरदस्त त्याची ॲक्शन असते बघा. तो म्हणतोय दादा तू मारायला होतो मोठा फटका, रिप्ले मध्ये पाहू शकाल. गोटदेव गावचे बालचंद्र पाटील आणि वासुदेव पाटील यांचं आगमन झालंय, मामांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वन ऑफ द लेजंड खेळाडू लक्षात ठेवा. बालचंद्र पाटील साहेब आणि वासुदेव पाटील साहेब, म्हणजेच म्हणायचं गेलं तर माजी कर्णधार ओमप्रमोद गोडदेव. अनेक पर्व ज्यांनी गाजवलेत अशा लेजंडरींचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम नाना, हार्दिक आपलं स्वागत आहे या ठिकाणी. आहे वरती आहे.
ऑफ साईडला पुन्हा एकदा हवेत खेळला गेलाय. पकड योगेश. योगेश नाही आहे, सूरज आहे या ठिकाणी. 27 झालेत. मला वाटलं पांडू संघ योगेशकडे बॉलिंग देईल की काय. 6 मध्ये 30 हवे होते तर. आणखीन एक चांगला चेंडू आहे. वा वा वा, डान्स बघा वैभवचा. परत परत वैभव एकदा परत. क्या बात आहे. अरे वा वा, अरे वा.